नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? मस्तच राहा. तर तुम्हाला थंबनेलवरून नेहमीप्रमाणे कळलंच असेल व्हिडिओ काय आहे. आणि मी नेहमी हे वाक्य व्हिडिओमध्ये बोलते आणि एडिट करताना हे मला पाठ झालेलं आहे, तर हे मी बोलतेच, तर असू द्या. तर फायनली अद्दूला स्कूलमध्ये टाकलेलं आहे आणि आज अद्दूचा पहिला दिवस आहे स्कूलमध्ये जाण्याचा. तर इकडे आहे ना, आज मी पटकन उठले, थोडंसं टिफिन वगैरे तर आज द्यायचं नव्हतं तिला, तरी पण आज मुलीला स्कूलमध्ये जायचं आहे, ही पुन्हा नवीन जबाबदारी आली आहे माझ्यावर. तर आज आहे ना पटकनच मला जाग आलेली. मी अर्धी रात्र तेच विचार करत होते की म्हणजे मुलगी झाली, मोठी झाली, आता ती स्कूलमध्ये सुद्धा जायला आता ती रेडी आहे. तर हे सगळं मला रात्रभर आहे ना होत होतं. आणि काय काय विचार येत होते तर जाऊ द्या, ते तुम्हाला दुसऱ्या व्लॉगमध्ये नक्कीच सांगते. हे बघा, मी सकाळी उठले आणि आज अद्दू पण पटकन उठली, तर छान तयारी केली. आणि तिची बघा किती सुंदर क्यूट दिसते. स्कूल ड्रेस काही घेतलेला नव्हता, तर आधी तुम्ही बघा इथे अद्दू किती सुंदर रेडी झाली आणि स्कूलमध्ये किती हॅपी ती जायला तयार झालेली आहे. दाखव तुझी तयारी. हे बघ, आमचं छोटंसं बाळ स्कूलमध्ये चाललं ग, तयारी करून द्यायला. चल 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 चला, आता तिला आम्ही आधी स्कूलमध्ये सोडू, कारण की ऑलरेडी उशीर झाला आहे. खूप जवळ आहे स्कूल, कारण की लहान आहे ती सध्या, म्हणून आम्ही जवळचाच बघितला. पोहोचलो सुद्धा आम्ही स्कूलमध्ये, म्हणजे स्कूलच्या बॅक साईडला आहोत. जास्त स्टुडंट वाटत नाही आहे म्हणून. बास्केट वगैरे नाही आणलं आपण, काही सगळ्यांचे बास्केट आहे. बरं चला, तर इथे व्हॉइस ओव्हर करावा लागत आहे, कारण स्कूलमध्ये गेलोत ना तर तिथे बालगीत चालू होते, त्याच्यामुळे गाण्याचं तुम्हाला माहीत आहे चालत नाही, कॉपीराईटचं प्रॉब्लेम येतं. त्याच्यामुळे अद्दू खूप हॅप्पी होती, काहीच त्रास दिला नाही तिने. खूप हॅप्पी जायला तयारी केली तिने, तयारसुद्धा झाली आणि स्कूलमध्ये गेल्यानंतर फोटो वगैरे काढले किती छान. काहीही घाबरत नव्हती नवीन मुलांना पाहून किंवा टीचरना पाहून, काहीच. तिचं म्हणजे तिला इतका आनंद होत होता मी स्कूलमध्ये आली याचं खूप आनंद होत होता. तर पहिलाच दिवस होता. टीचरला मी आधीच विचारलं टिफिन वगैरे पाहिजे का, तर टीचरनं मला म्हटलं की नाही, पहिल्या दिवशी तुम्ही नका देऊ टिफिन वगैरे, कारण की पटकनच आम्ही सोडणार आहोत. तसंही अद्दूला मी घरूनच नाश्ता करून आणलेले. तर आणि इकडे बघा, आता स्टुडंटचं सगळ्या विद्यार्थ्यांचं वेलकमिंग चालू आहे, तर वापस त्यांना गेटकडे घेऊन चाललेला आहे. आणि किती क्यूट छोटे छोटे मुलं आलेले आहे बघा. किटू जा, लाईन मध्ये घुस, जा ना गा, लाईन मध्ये घुस, जा जा जा. तर मंडळी, इथे एक मुलगी होती, अद्दूपेक्षा थोडी मोठी होती, ती खूप रडत होती. रडण्याचा आवाज ब्लॉगिंगमध्ये चालतो की नाही ते माहीत नाही, पण मी म्यूट केलेला आवाज, म्हणून इथे व्हॉइस ओव्हर करत आहे. पहिला दिवस होता, ऑफकोर्स सगळे मुलं सारखे नसतात. आणि इकडे बघा, सर्वांना नमस्कार करायचं होतं. ते शाळेचे संस्थापक आहेत ते, आणि आपली सरस्वती माता आहेत. अद्दूसुद्धा छान नमस्कार केले, आणि हा मुलगा बघा किती छान नमस्कार करतो आहे. खूप छान मुलं किती छान टीचरची गोष्ट वगैरे ऐकत होते बघा. आणि हा जो ड्रेस आहे असा आहे स्कूल अद्दूचा युनिफॉर्म, पण तिला आम्ही सध्या काही घेतलेलो नाही आहेत. आम्ही शॉपमध्ये गेलोत घ्यायला, पण तिथे अवेलेबल नव्हते. मग आम्हाला अजूनही घ्यायचंच आहे अद्दूचा ड्रेस. मग टीचर म्हटले की काही हरकत नाही, तुम्ही नंतरही घेऊ शकता. आणि इकडे बघा, अद्दूची बॅग वगैरे बाहेर ठेवलेलं होतं. अद्दू मला बॅग मागायला आली होती बाहेर, आणि पहिला दिवस होता, तर आम्ही शाळा सुटेपर्यंत होतो
होतो अद्दूसोबत तिथेच. पण अद्दू इतकी छान शांत बसली होती ना तिथे, काहीच त्रास देत नव्हती, ना टीचरला ना आम्हाला काहीच त्रास देत नव्हती. तिचं ती खूप रमली होती पहिल्याच दिवशी. मी पूर्ण व्हॉईस ओव्हर करत आहे बिकॉज ऑफ इथे आहे ना पूर्ण बालगीत चालू होते, छान गाणे वगैरे लावले होते टीचरने, त्याच्यामुळे मला इथे व्हॉईस ओव्हर करावं लागत आहे. आणि अद्दू बघा आपलं बॅग घेऊन गेली आहे तिथे स्वतःच. तिला तिची बॅग बाहेर ठेवलेली होती, तर ती स्वतः बॅग उचलून तिथे जाऊन बसली. खूप सुंदर बसून आहे. आणि समोरही बघा टीचर वगैरे छान डान्स वगैरे करून दाखवत होते तिला, म्हणजे सर्वांनाच. तर तीसुद्धा न घाबरता, म्हणजे पहिला दिवस असतानाही चांगली राहिली, हे एका आईला आणि वडिलांना खूप आनंदाची गोष्ट असते. माझं तर पहिलं बाळ आहे आणि हा माझा तिचाही पहिला एक्सपिरियन्स आहे, माझाही आहे. त्याच्यामुळे मी जरा जास्तच खुश होती आहे असं मला वाटतं. पण प्रत्येकच आई असं होत असेल की मीच असं होत आहे मला नाही माहिती, पण पहिली फिलिंग आहे तर एन्जॉय करत आहे मी, अद्दूसुद्धा आणि मीसुद्धा. तर इकडे बघा टीचर वगैरे त्यांना छान असं तसं बोलत, म्हणजे स्टुडंट्सशी त्यांनी कन्व्हर्सेशन करत आहेत. तर एवढेच विद्यार्थी दिसत आहेत सध्या, पण नंतर आले होते पुष्कळ. आणि आजचा पहिला दिवस असल्यामुळे जास्त आलेही नसणार असं होऊ शकतं. आणि अद्दूला मी ज्या स्कूलमध्ये टाकलो ना तिथे फक्त KG 2 पर्यंत आहे. मी म्हटलं आता सध्या लहान आहे तर आपण जवळचंच बघू, मग नंतर बघायचं. जेव्हा मोठी होईल तेव्हा थोडंसं समजेल पुन्हा, तेव्हा मग आपण बघू दुसऱ्या स्कूलमध्ये. म्हणून सध्या जवळच्या स्कूलमध्ये टाकलेला. तर ही अशी बघा आतमधली जी अद्दूचा जो वर्ग आहे ना, क्लासरूम हे आतमधला आहे. आतमधलं सुद्धा शूट केलं. मी आधी टीचरला विचारलं की मी शूट वगैरे करू शकते का. टीचर म्हटलं काही हरकत नाही, तुम्ही सगळं शूट करा. आणि इकडे बघा विद्यार्थ्यांची कन्व्हर्सेशन चालू आहे टीचर आणि ते बघा विद्यार्थी जसं सांगत आहेत ना तसं सर्व करत आहेत. आणि अद्दूसुद्धा बघा किती छान करण्याचा प्रयत्न करत आहे न घाबरता. आणि मला अद्दूचं खूप अभिमान वाटत होतं खरंच. सगळेच मुलं ॲक्च्युली छान होते. पुन्हा जी मागे एकटी मुलगी दिसते ना नाचताना, तीसुद्धा खूप ॲक्टिव्ह होती. तीसुद्धा अद्दूच्या बरोबरचीच आहे. तर खूप सुंदर आणि क्यूट स्टुडंट्स होते. त्यांना सर्वांना पाहून असं वाटत होतं की त्यांच्यासोबत आपणही नाचावं, पण मी स्वतःला कंट्रोल केलं खूप. आणि इकडे बघा गाणं वगैरे लावलं होतं आणि टीचर बघा सगळे जे टीचर आहेत ना ते सगळे स्टुडंटसोबत छान एन्जॉय करत होते, नाचत होते. पहिला दिवस आहे, विद्यार्थ्यांनासुद्धा एन्जॉय वाटावं म्हणून टीचरसुद्धा छान नाचत होते त्यांच्यासोबत. तर असंच होता काही अद्दूच्या स्कूलचा पहिला दिवस. आणि समोरचेही व्लॉग तुम्हाला नक्कीच येतील. अद्दू शाळेत जाते की नाही जात, काय करते काय नाही करत, ते तुमच्याशी नक्कीच मी शेअर करते. तर तुम्ही हा व्लॉग पूर्ण बघा. आणि जे कोणी नवीन आलात ना चॅनलवर त्यांना रिक्वेस्ट आहे, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हो, याच्यासमोरही छान व्लॉग येणार आहेत. प्लीज सर्वांनी नक्की बघा आणि हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्लॉगमध्ये. असंच छान एन्जॉय केला सर्वांनी टिफिन खाल्लं. अद्दूला तसं टिफिनमध्ये फक्त मी ॲपल दिलेलं, तर तिनं तर खाल्लं नाही कारण की घरूनच ती नाश्ता करून आलेली म्हणून. तर मस्त छान एन्जॉय केलं. मग आम्ही घरी गेलोत. तर मंडळी आम्ही अजूनही स्कूलमध्येच आहो. आता त्यांचं लंच टाईम झालेला आहे. टिफिन तर त्यांचं झाल्यानंतर सुट्टीच होणार आहे. आज फर्स्ट डे आहे स्कूलचा. तर अद्दू बसली आहे आतमध्ये, मग सुट्टी होणार आहे, मग घरी जाऊ आम्ही. तर मंडळी आम्ही आलो स्कूलमधून आणि आता अद्दूचं आहे ना स्कूल ड्रेस घ्यायला जायचं आहे. तिचा स्कूल ड्रेस घेतलेला नाही आहे आम्ही, कारण की तिची ॲडमिशनच कन्फर्म करायचीच होती. तर आता आम्ही स्कूल ड्रेस घ्यायला बाहेर चाललो. मग आल्यानंतर भेटतो तुम्हाला.